वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. स्तुती कुणाची करावी? तुकाराम महाराजांनी नियमच सांगितला, स्तुती अथवा निंदा करावी देवाची. स्तुती करायची तरी देवाची करा, निंदा करायची तरी देवाची करा. बघा तुम्ही, 100 निंदेचे शब्द बोलणारा शिशुपाल, त्यालाही मोक्षच प्राप्त झाला. आणि अखंड भगवंताचं स्तवन करणारे सगळे भक्त महात्मे, त्यांनाही मोक्षच प्राप्त झाला. निंदा किंवा स्तुती देवाचीच करा. कशासाठी? त्याच्यात एक भागवतावरच्या एका टीकेमध्ये आपल्याला असं चिंतन पाहायला सापडतं, केलेली निंदा देवाची ठरण्याकरता त्या निंदेच्या शब्दाच्या सोबत एक देवाचा वाचक शब्द वापरावा लागतो. नुसतेच निंदेचे शब्द वापरले तर ही नेमकी देवाची निंदा. ठरायचं कसं? मूर्ख, कपटी, काळा, जुलमी. मूर्ख काय म्हणायचं असेल ते म्हणलं. कोण मूर्ख, कोण कपटी, कोण जुलमी? मग म्हणा कृष्ण कपटी, कृष्ण काळा, कृष्ण जुलमी. जे काही निंदेचे शब्द वापरायचे आहेत त्यातून देवाची निंदा ठरण्याकरता देवाचा वाचक शब्द त्यासोबत उच्चारावा लागतो. आणि देवाचा वाचक शब्द उच्चारला की त्याच्यातून निर्माण होणारं पुण्य आणि त्याची निंदा करण्याकरता निंदेचा वाचक असलेला उच्चारलेला शब्द त्याच्यातून निर्माण होणारं पाप यांच्यात बेरीज वजाबाकी जर झाली तर शेवटी उरणारं नामाचं पुण्य अधिक ठरतं. म्हणून देवाची निंदा करूनही कल्याण होतं. त्याचं कारण हे आहे. सामान्य माणसाच्या निंदास्तुतीमध्ये आपल्याला काहीही लाभ नाही. तशा पद्धतीनं भागवतांनी जर उपदेश केला, संतांनी उपदेश केला तर हा विशेष उपदेश झाला. आणि भक्तीचा उपदेश करताना, नामसंकीर्तनाचा उपदेश करताना संतांना हा अधिकार पाहावाच लागत नाही. कोणीही असा, कुठेही असा, कसेही असा, तुम्हाला नामस्मरण करता येईल. म्हणून नामाचा उपदेश करताना सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे. सर्वांना केलेला तो उपदेश असल्यामुळं त्याला साधारण उपदेश म्हणा. विशिष्ट व्यक्तीला जर उपदेश असेल तर तो विशेष उपदेश म्हणा. भागवतांनी दोन्ही पद्धतीने उपदेश केलेला आहे. चतुश्लोकी भागवताचा उपदेश केवळ ब्रह्मदेवा करता, विशेष अधिकारी वर्गाच्या करता म्हणून आलेला हा उपदेश. काय आहे? उपदेशाची काही प्रकरण आहेत भागवतात. दुसरा प्रकार उपदेशाचा जर पाहिला तर दीक्षारूपी एक उपदेश आहे. अजून एक प्रकार जर आपण पाहिला तर तो क्रियात्मक उपदेश आहे. तुम्ही असं करा, हे करा, ते करा सांगायचंच नाही, आपणच करून दाखवायचं. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. तुकाराम महाराजांनी दृष्टांतानी चिंतन आपल्याला सांगितलं. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी. शिक्षकाला हातात पाटी घेऊन त्याच्यावर मोठा अक्षर काढून अ अ अ म्हणत गिरवत बसायची गरज नाही. पण पोराला वळण लागलं पाहिजे याच्याकरता शिक्षक पाटीही घेतो, लेखणीही घेतो, मोठा अक्षर काढतो आणि अ अ अ अ म्हणत गिरवतही बसतो. ही शिक्षकाची क्रिया त्या पोराला अक्षर काढता यावं याच्यासाठी जशी आहे त्याप्रमाणे संतांना कुठलीही क्रिया करायची गरज नसताना संत क्रिया करतात. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजाला आळंदीहून देहून पंढरपूरला जायची गरज काय? स्वतः ते त्या पांडुरंग रूप आहेत. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आहे. तुका झाला पांडुरंग, तुकाराम महाराजांचं वर्णन आहे. मग पांडुरंगानेच पांडुरंगाच्या दर्शनाला पुन्हा पायी चालत जायचं काय? पण 700 वर्ष झाली, 400 वर्ष झाली तरी आजही ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज एवढ्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन पंढरीची वारी करतातच की नाही अजून. माझी जीवीची आवडी पंढरपुराने येईन गुढी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी.
काही एकादशी आषाढी आहे. कधी एकदा आषाढी एकादशी येते आणि कधी एकदा मी पंढरीला जातो. ही तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाची अधीर भूमिका आहे. आणि या अधीर भूमिकेतून तुकाराम महाराजांचं पंढरीला धावत जाणं जे चालू आहे, त्यांना पंढरीला जाण्याची आवश्यकता म्हणून नाही. तुम्हा आम्हासारख्या सामान्य माणसानं पंढरीची वारी केली पाहिजे, हे त्याच्यातून शिकवायचं. याला म्हणतात क्रियात्मक उपदेश. ती क्रिया करून दाखवायची, असं करा म्हणत बसायचंच नाही. हा क्रियात्मक उपदेश आहे. असा क्रियात्मक उपदेश हे भागवतामध्ये आलेला आपल्याला पाहायला सापडतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने भागवतातच पुढे येईल आपल्याला, धर्मराजाचा जो राजसूय यज्ञ झाला, राजसूय यज्ञामध्ये सगळ्यांना सगळी कामं देवानी वाटून दिली. भगवंताला विचारलं, देवा तुमच्याकडे काम काय? देवाने सांगितलं, मी एकच काम करणार आहे. काय? आलेल्या पाहुण्याचे पाय धुवीन, आलेल्या पाहुण्याला पाय धुवायला पाणी देईन. आलेल्या पाहुण्याला, यज्ञामध्ये आलेल्या त्या ब्राह्मणांना पाय धुवायला पाणी देणं जे भगवंतानी केलं, क्रियात्मक उपदेश आहे. पाहुण्याचा सन्मान करा, अतिथी देवो भव. आलेल्या अतिथीला देव मानणारा हो, हे आपल्याला शिकवण्याकरता केलेला तो क्रियात्मक उपदेश आहे म्हणा. काही वेळेला क्रियात्मक उपदेश, काही वेळेला शब्दानं उपदेश, काही वेळेला दीक्षारूपी उपदेश. एखाद्या महात्म्याने एखाद्या साधकाला एखादी काहीतरी तत्व सांगितलं, मंत्र सांगितला, हा दीक्षारूपी उपदेश आहे. भागवतात आले प्रकरण. ध्रुव जेव्हा तपस्या करता म्हणून अरण्यात निघाला, रस्त्यात नारद भेटले. नारदाने डोक्यावर हात ठेवला आणि त्याला सांगितलं, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप कर. दीक्षारूपी उपदेश आहे. तुकाराम महाराजांना स्वप्न पडलं, बाबाजी चैतन्य गंगा स्नानाला जाताना रस्त्यात गाठ पडली आणि त्यांनी सांगितलं, मंत्र दिला रामकृष्ण हरी. डोक्यावर हात ठेवून तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याने मंत्र सांगितला. दीक्षारूपी उपदेश हा. काही वेळेला दीक्षारूपी उपदेश, काही वेळेला शब्दानं उपदेश, काही वेळेला क्रियेनं उपदेश, वेगवेगळ्या पद्धतीनं उपदेश हा विशेष उपदेशाचा प्रकार. आणि सामान्य रीतीनं सर्वांच्यासाठी एकच गोष्ट संतांनी जेव्हा सांगून ठेवलेली असते तेव्हा तो साधारण उपदेश. दोन्ही पद्धतीनं भागवताने उपदेश केला. निरूपण शैलीचा भागवताचा विचार करताना पहिली शैली घटना पद्धतीनं चिंतन सांगणं, दुसरी पद्धती उपदेशात्मक अशा पद्धतीचं चिंतन आपल्यासमोर स्थापित करणं, तिसरी पद्धती आहे स्तुती मांडणं. स्तुती म्हणजे काय? स्तुतीर्नाम गुणकथनम, सद्गुणाचं वर्णन करणं याला स्तुती म्हणतात. परमात्म्याची स्तुती कुणाची करावी? तुकाराम महाराजांनी नियमच सांगितला, स्तुती अथवा निंदा करावी देवाची. स्तुती करायची तरी देवाची करा, निंदा करायची तरी देवाची करा. बघा तुम्ही, 100 निंदेचे शब्द बोलणारा शिशुपाल, त्यालाही मोक्षच प्राप्त झाला. आणि अखंड भगवंताचं स्तवन करणारे सगळे भक्त महात्मे, त्यांनाही मोक्षच प्राप्त झाला. निंदा किंवा स्तुती देवाचीच करा. कशासाठी? त्याच्यात एक भागवतावरच्या एका टीकेमध्ये आपल्याला असं चिंतन पाहायला सापडतं, केलेली निंदा देवाची ठरण्याकरता त्या निंदेच्या शब्दाच्या सोबत एक देवाचा वाचक शब्द वापरावा लागतो. नुसतेच निंदेचे शब्द वापरले तर ही नेमकी देवाची निंदा ठरायचं कसं? मूर्ख, कपटी, काळा, जुलमी, मूर्ख काय म्हणायचं असेल ते म्हणलं. कोण मूर्ख, कोण कपटी, कोण जुलमी? मग म्हणा कृष्ण कपटी, कृष्ण काळा, कृष्ण जुलमी. जे काही निंदेचे शब्द वापरायचे आहेत त्यातून देवाची निंदा ठरण्याकरता देवाचा वाचक शब्द त्यासोबत उच्चारावा लागतो. आणि देवाचा वाचक शब्द उच्चारला की त्याच्यातून निर्माण होणारं पुण्य आणि त्याची निंदा करण्याकरता निंदेचा वाचक असलेला उच्चारलेला शब्द त्याच्यातून निर्माण होणारं पाप यांच्यात बेरीज वजाबाकी जर झाली तर शेवटी उरणारं नामाचं पुण्य अधिक ठरतं. म्हणून देवाची निंदा करूनही कल्याण होतं. त्याचं कारण हे आहे. सामान्य माणसाच्या निंदास्तुतीमध्ये आपल्याला काहीही लाभ नाही.
स्तवन केलं तरी लाभ नाही. काय आहे, हे स्तुतीमध्ये दोन प्रकार आहेत. एक अवास्तव स्तुती असते आणि एक खरी स्तुती असते, पोकळ स्तुती, अर्थ नाही तिला. अगदी योग्य शब्द त्याच्याकरता जर द्यायचे असतील तर व्याकरणाच्या दृष्टीने शब्द वापरताना आपल्याला असं म्हणावं लागतं की खरी स्तुती म्हणजे प्रशंसा आणि पोकळ स्तुती म्हणजे अर्थवाद. सीमित गुणसंपन्नाचं वर्णन करत असताना वापरलेले शब्द हे असीम गुणाचे असतील, अर्थवाद झाला. पण असीमाच्या वर्णनाकरता असीम गुणवाचक शब्द वापरले तर ती प्रशंसा झाली. परमात्मा असीम असल्यामुळे त्याचं वर्णन करत असताना तुम्ही कितीही मोठे शब्द वापरले तरी ती स्तुतीच आहे. आणि सीमित व्यक्तीच्या वर्णनाकरता म्हणून तुम्ही मोठे शब्द जर वापरायला लागला तर तो अर्थवाद आहे. उदाहरणानं सांगतो म्हणजे पटेल. ते जगन्नाथ पंडित होऊन गेले आपल्याकडे. तसे विद्वान, साहित्यामध्ये खूप मोठा अधिकार. जगन्नाथ पंडितांनी लिहिलेला रसगंगाधर हा जो त्यांचा साहित्याचा ग्रंथ आहे, त्याच्यात काव्याचे गुण दोष यांची लक्षणं सांगून ती लक्षणं व्यक्त करण्याकरता उदाहरणाकरता जी काव्य त्यात आलेली आहेत, ती उदाहरणाकरता रचलेली काव्य सुद्धा स्वतःची जगन्नाथ पंडिताची आहे. बाकीच्या कोणत्याही साहित्यिकांनी ग्रंथ लिहिला तर गुणदोषाची उदाहरणं दुसऱ्या कवींची उचलली आहेत, पण जगन्नाथांनी गुणाचं उदाहरण स्वतः निर्माण केलं, दोषाचं उदाहरण स्वतः निर्माण केलं. साहित्याच्या क्षेत्रात त्यांचा अधिकार मानला जातो. शहाजहानाच्या पदरी होते ते दिल्लीला. एका दिवशी त्यांना इतर राजांनी निमंत्रण दिले. अवास्तव स्तुती कशी असते याकरता बोलतोय म्हणजे लक्षात येईल आपल्याला. इतर काही राजांनी त्यांना निमंत्रण दिले, आमच्याकडे या, आम्ही तुमची व्यवस्था करू, म्हणाल ते देऊ, म्हणाल तो सन्मान करू, दरमहा तुम्हाला जे पाहिजे असेल ते वेतन देऊ, या इकडे. जगन्नाथाने सांगितलं मला यायचं नाही म्हणे. काय येत नाही? आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. तिथं जे मिळतं त्यापेक्षा अधिक आम्ही देतो, या. जगन्नाथाने त्या शहाजहानाचं वर्णन करण्याकरता एक श्लोक उच्चारला. अवास्तव स्तुती कशी असते याकरता मी बोलतो. त्याने सांगितलं, दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथम पूरयितुम समर्थः. माझे मनोरथ पूर्ण करण्याच्या कामामध्ये समर्थ असेल तर एक जगदीश्वर आहे. जगदीश्वराच्या नंतर जर कोणी समर्थ असेल तर तो दिल्लीश्वर आहे. अन्यैर नृपालैहि किमुदीयमानं शाकाय वास्यात लवणाय वास्यात. बाकीच्या राजांनी मला काय द्यावं म्हणे. त्यांनी काहीही जरी दिलं तरी ते माझ्या भाजी मिरचीला सुद्धा पुरत नाही, हे त्याचं वर्णन आहे. जगदीश्वराच्या तोडीला त्या दिल्लीश्वराला नेऊन बसवतो. अवास्तव वर्णन, अर्थवाद आहे हा. अशी अर्थवादात्मक वर्णन करण्याला, स्तुती करण्याला अर्थ नाही. भागवतामध्ये किंवा संतांच्या वचनामध्ये ज्या देवाच्या स्तुती आपल्याला पाहायला सापडतात त्या मात्र अर्थवाद नाहीत, प्रशंसा आहे. ती यथार्थ स्तुती आहे. कुठे बडबड आपल्याला पाहायला सापडायची नाही. काय आहे, मोठ्याचं वर्णन, देवाचं वर्णन करणं शक्य होत नाही. यथार्थ वर्णन करता येणारच नाही. अमर्याद असलेला परमात्मा मर्यादिताचंच वर्णन करण्याच्या कामात समर्थ असलेल्या शब्दांनी सांगता कसा यायचा? येत नाही, सांगता येत नाही. पण तरी त्याच्याबद्दलच सांगायचा प्रयत्न केला पाहिजे. काय एक भागवतातच पुढं आलंय, नभः पतंत्यात्मसमं पतत्रिणः. आकाशात गरुड भरारी मारतो म्हणून चिलटाने उडायचंच नाही असा नियम नाही.
गरुडानं आपल्या ताकदीनं भरारी मारावी, चिलटानं आपल्या माशीनं आपल्या पंखात असलेल्या बळानुसार उडावं. गरुडाच्या भरारीलाही उडणंच म्हणलं जातं आणि माशीच्या उडण्यालाही उडणंच म्हणलं जातं. एखाद्या अधिकारी महात्म्याने भगवंताचं केलेलं वर्णन तीही स्तुतीच आहे, आणि एखाद्या सामान्य माणसाने आपल्या रांगड्या शब्दात केलेली देवाची स्तुती तीही स्तुतीच आहे. असीमाचं वर्णन करणं शक्यच नाही. पण वर्णन करण्याचा प्रयत्न केला तर तो देवाला मात्र आवडणार आहे. उदाहरण सांगितलं जातं. एक मोठा माणूस होता, खूप मोठी सामाजिक प्रतिष्ठा त्याला होती. एक लहान बालक त्याच्या घरी होतं, त्याचं पोरग, 2-3 वर्षाचं पोरग. पोराच्या कानावरही नेहमी पडायचं आपला बाप फार मोठा आहे. ते पोरग आपल्या आजोबाजवळ गेलं आणि आजोबाला म्हणायला लागलं, आजोबा, बाबा फार मोठे. बोबडच बोलत होतं, फार मोठे, फार मोठे, फार मोठे आहेत. आता फार मोठे म्हणल्यावर त्या आजोबाला कौतुक वाटलं ना, आपल्या पोराचंच कौतुक नातू करतं म्हणल्यावर बरं वाटलं त्याला. त्याने विचारलं, मोठे? हो मोठे. किती मोठे? त्या पोरानं सांगितलं, एवढे मोठे. आता एवढे मोठे हे दाखवण्याकरता त्या पोराने पसरलेले हात आणि त्यानं निर्माण झालेली जी कव आहे, तेवढ्या मर्यादेपुरताच त्याचा बाप मोठा आहे का हो? पण हे केलेलं वर्णन जेव्हा त्याचा बाप ऐकतो तेव्हा त्याला चटकन उचलून घेतो आणि पटापटा त्याचे मुके घेतो. का? पोरांनी दाखवलेली ही सीमा दाखवण्याच्या दृष्टीनं नाही, त्याला तेवढंच दाखवता येतं म्हणून आहे हे ते बापाला लक्षात येतं. असीमाचं वर्णन करत असताना आपण आपल्या सीमेत जरी ते केलेलं असलं तरी शुद्ध भावानं केलेलं वर्णन जर असेल तर ती प्रशंसा, परमात्म्याचा संतोष आपल्याला प्राप्त करून देण्याच्या कामात समर्थ आहे. म्हणून भगवंताचं स्तवन केलं पाहिजे. असं स्तुती रूप चिंतन भागवताने आपल्या समोर मांडलंय. आणि चौथा प्रकार भागवताचा निरूपणाचा आपल्या समोर येणार आहे. गीतात्मक काही गीत भागवतात आहेत. गीता वेगळी आणि गीत वेगळं. मुख्यतः अर्जुनाला उद्देशून श्रीकृष्णानं सांगितलेलं तत्वज्ञान किंवा अन्यही अवतारामध्ये आपल्या भक्तांना भगवंतांनी सांगितलेलं तत्वज्ञान ज्या ग्रंथांनी ग्रथित केलं त्याला गीता म्हणतात. आणि मनुष्याच्या अंतःकरणात झालेली व्यथा, त्याची अंतर्वेदना, त्याला प्राप्त झालेली एक वेगळी अनुभूती, हे सगळं अंतःकरणात दाबून ठेवण्याच्या कामात मनुष्य जेव्हा असमर्थ होतो तेव्हा त्याच्या तोंडातून बाहेर पडलेले असे भावगंभीर जे शब्द आहेत त्याला म्हणतात गीत. झालेली वेदना दाबता आली नाही, आलेला अनुभव दाबता आला नाही, झालेला आनंद दाबता आला नाही, तेव्हा भावगंभीर असे शब्द मुखातून बाहेर पडले की ते ठरतं गीत. अशी गीतही भागवतामध्ये आहेत. पिंगलेचं गीत आहे, भिक्षु गीत आहे, गोपी गीत आहे, रुद्रगीत आहे, वेणुगीत आहे, युगल गीत आहे. अनेक गीतं भागवतामध्ये येतात. असं गीतात्मक पद्धतीने एक भागवताचं निरूपण आपल्या समोर चालू आहे. 2-4 पद्धतीनं भागवताचं निरूपण आहे. 2-3 पद्धतीनं व्यासासारखा महात्मा आपल्या समोर बोलतो, हेही एक भागवतातून आपल्याला बघायचं आहे. महात्म्याची भाषा जर आपण पाहिली ना, 3 प्रकारची महात्म्यांची भाषा असते. एक समाधी भाषा, दुसरी लौकिक भाषा आणि तिसरी आहे परकीय भाषा. समाधी भाषा म्हणजे एकाग्र चित्ताला समाधी अवस्थेत गेल्यानंतरच ज्या विषयांचं आकलन होणं शक्य आहे ते विषय संतांनी सांगितले, समाधी भाषा म्हणा. परमात्म्याचं वर्णन संतांनी केलं, ईश्वराचं वर्णन केलं, माया कशी आहे सांगितलं, कुटस्थ कसं आहे सांगितलं, ब्रह्म कसं आहे सांगितलं. समाधिगम्य विषयाचं निरूपण जेव्हा व्यासाने किंवा संतांनी केलं, समाधी भाषा म्हणा.
समाधी भाषेच्या नंतर दुसरी भाषा आहे लौकिक भाषा. लौकिक भाषा म्हणजे सर्वसाधारण माणसाला समजेल अशा पद्धतीचं काहीतरी निरूपण असतं. एखादी कथा वगैरे सांगितलेली असते, पण ती कथा वगैरे सांगण्यातून परमात्म्याचं महत्व, भक्तीचं महत्व, धर्माचं महत्व हे सांगण्याचा अंतःकरणातला हेतू वेगळा असतो. अंतःकरणातला हेतू एखाद्या तत्वाचं महत्व ख्यापन हा, आणि त्या महत्व ख्यापनाच्या करता म्हणून निरूपण चाललंय एका कथा पद्धतीनं. लौकिक भाषा म्हणा हिला. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सांगितलं, तुकाराम महाराजांचं चरित्र सांगितलं. तुकाराम महाराजांचं चरित्र म्हणजे त्यांचा संसार, त्यांचा परमार्थ हे आपल्याला कळावं याच्याकरता नाही. तुकाराम महाराजांचं चरित्र सांगितलं भक्तीचं महत्व लक्षात येण्याकरता. तुकाराम महाराजांचं चरित्र सांगितलं वैराग्य ध्यानात येण्याकरता, वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली त्याकरता तुकाराम महाराजांचं चरित्र. अंतःकरणावर अशी धर्मस्थापना, भक्ती महत्व स्थापन करणं, अशा पद्धतीचा काहीतरी हेतू ठेवून एक सामान्य रीतीनं कथा निरूपण जेव्हा चालतं तेव्हा त्याला म्हणतात लौकिक भाषा. आणि तिसरी आहे परकीय भाषा. परकीय भाषा म्हणजे विषय असतो समाधिगम्य, पण तो एका सामान्य भाषेमध्ये सांगितला जातो. त्याला म्हणतात परकीय भाषा. समाधिगम्य विषयाचंच निरूपण चालू आहे पण साध्या भाषेत. उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला पटेल. नाथ महाराजांनी एक चिंतन असं मांडलं आपल्या समोर. एक गोपाळ श्रीकृष्णासमोर जाऊन उभा राहिला आणि भगवान श्रीकृष्णाला तो बोलायला लागला. त्याचं जे बोलणं आहे लौकिक भाषेतलं बोलणं आहे, हे परकीय भाषेतलं बोलणं आहे, याकरता मी बोलतो. पोराने जाऊन देवाला सांगितलं कृष्णा एक पाखरू आहे, ते मुखाविण चारा खाय रे, डोळे नाही परी ते पाहे, वाचे विण स्वय गाये रे. पोरानं जाऊन सांगितलं कृष्णा एक पाखरू मी पाहिले. कसं आहे ते पाखरू? त्याला मुख नाही पण ते चारा खातं, त्याला डोळे नाहीत पण त्याला सगळं पाहता येतं, त्याला वाणी नाही पण त्याला गाता येतं. श्रीकृष्ण म्हणायला लागले अरे असा अद्भुत पक्षी पाहिलं, असं अद्भुत पाखरू तो पाहिलं कुठं? लगेच तो बोलायला लागला सख्या त्याचे नाव कान्होबा. सांगू मित्रा, त्या माझ्या मी पाहिलेल्या पाखराचं नाव कान्होबा आहे, श्रीकृष्ण आहे, परब्रह्म आहे ते. कृष्ण म्हणती सर्व रे, त्याला सगळेजण कृष्ण म्हणतात. त्याचे वास्तव्य कोठे आहे, पर नाही परी ते उडे रे. त्याला पंख नाहीत पण त्याला उडता येतं. परब्रह्माचं स्वरूप सांगताना उपनिषदाने सांगितलंय अपाणिपालो जवनो ग्रहीता पश्यत्य चक्षुः सशृणोत्य कर्णः. उपनिषदाने असं वर्णन केलं. अपाणिपादः, परमात्म्याला हात पाय नाहीत, पण जवनः ग्रहीता, हाताने करायची जी ग्रहण क्रिया आहे ती त्याला करता येते. पायानं करायची जी चलन क्रिया आहे, वेगवान होण्याची जी क्रिया आहे ती त्याला करता येते. पाय नाहीत पण चालता येतं. अरे पायाला चालायला लावणारा जो, त्याला पाया वाचून चालता येणार नाही का? हाताला ग्रहणाची शक्ती देणारा जो, त्या परमात्म्याला हाता वाचून घेता येणार नाही का? भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रात एक कथा आली, भागवतात नाही येते, अन्य पुराणात आहे. काय झालं, एका दिवशी कान्होबाशी बसलेले असताना लहान वय बाळाचं यशोदा मातेच्या जवळ बसलेले आणि यशोदा माता कृष्णाला कथा सांगायला लागली. श्रीकृष्णा काय, या जगामध्ये 7 समुद्र आहेत. बर, त्याच्यातला एक समुद्र त्याचं नाव आहे क्षीरसागर. क्षीरसागर म्हणजे काय आई? यशोदेनं सांगितलं तो दुधाचा समुद्र आहे. क्षीर म्हणजे दूध, दुधाचा समुद्र. अरे दुधाचा समुद्र म्हणल्याबरोबर कान्होबाने लगेच आईच्या समोर बालबुद्धीनं आश्चर्य व्यक्त केलं. आपा बाबा, दुधाचा समुद्र, किती गायीनं दूध दिलं असेल आई? हे शब्द ऐकल्याबरोबर यशोदेनं त्याला सांगितलं ते गायींचं दूध नाहीये. बालबुद्धी व्यक्त करण्याकरता श्रीकृष्णाने सांगितलं आई गाई वाचून दूध कसं असेल? मी तर गाईचंच दूध पाहतो.
मग यशोदेने त्याला समजूत घालण्याकरता सांगितलं, जो गायीच्या ठिकाणी दूध निर्माण करू शकतो त्याला गायी वाचूनही दूध निर्माण करता येतं. अपाणिपादो जवनो गृहीता पश्यत्य चक्षुः शृणोत्यकर्णः. कान नाहीत पण ऐकतो, पाय नाहीत पण चालतो, हात नाहीत पण ग्रहण करू शकतो. हे जे परब्रह्म तत्वाचं उपनिषदानं केलेलं चिंतन आहे, हे चिंतन एका पाखराच्या रूपकानं गोपाळ जर भगवंताच्या समोर मांडत असेल तर उपनिषदानं सांगितलेलं तत्व सांगायचंय, पण वापरलेली भाषा अगदी सामान्य आहे. याला म्हणतात परकीय भाषा. भागवतामध्ये व्यासांची भाषा जर आपण पाहिली तर तिन्ही पद्धतीनं व्यास बोलतात. लौकिक भाषेत बोलतात, परकीय भाषेत बोलतात, समाधी भाषेतही व्यासमहर्षी बोलतात. 18 पुराणांची रचना करणारी व्यासमहर्षी त्यांनी रचलेलं भागवत म्हणजे महापुराण आहे. भागवताचं वर्णन करत असताना भागवताला नुसतं पुराण न म्हणता महापुराण म्हणलंय. काय कारण? याच ग्रंथाच्या द्वितीय स्कंदामध्ये महापुराणाचं लक्षण सांगितलंय. महापुराणाचं लक्षण सांगताना पुराणाच्या संदर्भात 10 लक्षणाचा विचार आहे. 10 लक्षणं ज्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात ते महापुराण. 5 लक्षणं ज्या पुराणात पाहायला मिळतात ते नुसतं पुराण. आणि 5पेक्षाही कमी लक्षणाचा विचार ज्या पुराणात आपल्याला पाहायला मिळतो त्याला म्हणायचं उपपुराण. व्यासाने पुराण उपपुराण रचली आणि एक भागवत महापुराण रचलं. भागवतामध्ये 10 लक्षणांचा विचार आहे, बाकीच्या पुराणांमध्ये 5 लक्षणाचा विचार आहे आणि 18 उपपुराण म्हणून व्यासांनी रचलेली जी पुराण आहे त्याच्यामध्ये 5पेक्षाही कमी पुराण लक्षणांचा विचार आहे. पुराणाचं लक्षण काय? 10 लक्षणं पुराणाची सांगितलेली आहेत. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषण मूतयः मन्वंतरेशानुकथाः निरोधो मुक्तिः आश्रयः. 10 लक्षणाचा विचार पुराणात पाहायला सापडतो. पुराणामध्ये सर्ग म्हणजे सृष्टी, विसर्ग विशेष सृष्टी, स्थान म्हणजे स्थितीचा विचार, जगाच्या स्थितीचा विचार, पोषण म्हणजे ईश्वराचा भक्तावर होणारा अनुग्रह, उती म्हणजे कर्म वासना, मन्वंतर म्हणजे 71 चतुर्युगीच्या कालात होणारं सद्धर्म स्थापन, ईशानुकथा म्हणजे परमेश्वर आणि परमेश्वर रूपतेला प्राप्त झालेले भक्त महात्मे यांच्या कथा, जगाचा निरोध म्हणजे जवळजवळ प्रलय, मुक्ती म्हणजे परमेश्वर स्वरूपाशी ऐक्य सिद्ध होऊन प्राप्त होणारी अवस्था, आणि सगळ्या जगताचं महत्वाचं अधिष्ठान आश्रय असलेलं परमात्म तत्व, त्याचं निरूपण, अशी 10 पुराणाची लक्षणं सांगितलेली आहेत. 10 लक्षणाचा विचार भागवतामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. भागवतामध्ये सर्ग आहे, विसर्ग आहे, स्थान आहे, पोषण आहे, उती आहेत, सगळं भागवतात आपल्याला पाहायला मिळतं. ही सृष्टी परमेश्वरानं रचली. परमेश्वरानं रचलेल्या सृष्टीच्या संबंधामध्ये सर्ग विसर्ग असं 2 लक्षणानं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. सर्ग म्हणजे सृष्टी. सृष्टी म्हणजे सामान्य रीतीनं निर्माण झालेली विश्वाची रचना. जे अव्यक्त होतं ते व्यक्त झालं, जे एक होतं ते अनेक झालं, जे निराकार होतं ते थोडंसं साकारात आलं, जे अत्यंत सूक्ष्म होतं ते थोडं स्थूलात आलं. याला म्हणा सर्ग. आणि सर्गाच्या पुढे विसर्ग. सृष्टीचा विचार सांगत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं तत्वज्ञानात चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. ही सृष्टी झाली कशी, कशी निर्माण झाली? सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार करण्याकरता तत्वचिंतकामध्ये 3 मतप्रवाह आहेत. एक आहे आरंभवाद, दुसरा आहे परिणामवाद आणि तिसरा आहे विवर्तवाद. थोडक्यात सांगून पुढे जातो. सूक्ष्म सूक्ष्म अशा अनेक घटकांचा संयोग होता होता स्थूल निर्माण होणं आरंभवादाची प्रक्रिया. नैयायिकांनी ही प्रक्रिया मांडलेली आहे. जवळजवळ विज्ञानाचं सगळं चिंतन न्यायशास्त्रात आपल्याला पाहायला सापडतं. परमाणूचा संयोग होता होता या जगाची उत्पत्ती झाली.
दोन परमाणू एकत्रित आले, द्विअणुक झाला, दोन द्विअणुक एका ठिकाणी आले, त्रिअणुक झाला. असं होता होता स्थूल जग निर्माण झालेलं आहे. आरंभवादाची प्रक्रिया. दुसरं सांख्याने सांगितलं असं होत नाही म्हणे. मग काय होतं? परिणाम होत राहतो जगात. म्हणजे काय होतं? दूध घेतलं, ते तापवलं, त्याला विरजण लावलं, दुधाचं दही होतं. ते काय दह्याचे अणू जुळत 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 गेले आणि त्याच्यातून दही तयार झालं असं थोडंच आहे. परमाणू जुळता 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 स्थूल कार्य सिद्ध होतं असं नाही. मग एक असलेलं पदार्थाचं रूप, त्याला वेगळ्या पदार्थांतराचा थोडासा संयोग घडण्यानं येणारी वेगळी अवस्था, त्याच्यात विकृती होणं, परिणाम होणं, याच्यातून जग सिद्ध झालेलं आहे. संख्यांचं तत्वज्ञान. पण वेदांताचं तत्वज्ञान तसं सांगत नाही. ते म्हणतात आरंभवाद तेही बरोबर नाही, परिणामवाद तेही बरोबर नाही. आहे काय? विवर्तवाद बरोबर आहे. विवर्तवादाचं चिंतन काय? विवर्तवादाचं चिंतन असं आहे एक पण दिसतंय दुसरं, संपलं. जे आहे ते न दिसता दुसरं दिसायला लागलं. म्हणजे काय? उदाहरण त्याला संतांनी शास्त्राने सांगितलेलं आहे. दोरीवर सर्प भासला, रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर. तुकाराम मला सांगतात, दोरीवर भासलेला सर्प जसा असावा तसं परमात्म्याच्या ठिकाणी हे जग भासलं. दोरीवर सर्प भासला. दोरी सर्प नाही, दोरीचा सर्प होत नाही, दोरी सर्प नाही, दोरी सर्पही नाही, दोरीचा सर्प होतही नाही. तर मग काय होतं? दोरी दोरी म्हणून न कळता सर्प म्हणून कळते. होतं ना असं. रस्त्याने जाता जाता मंद अंधार असावा, एखादी वेडी वाकडी पडलेली दोरी असावी. जाता जाता माणसानं त्या दोरीकडे पाहिलं की त्याला वाटतं अरे बापरे साप आहे इथं. मग धावाधाव सुरू होते ना त्याची. ज्या अर्थी धावला त्याला घाम आला. साप म्हणायचं होतं पण सा म्हणल्यानंतर प उच्चाराची ताकद राहिली नाही, अशी अवस्था झाली. त्यार्थी त्याला तिथं दोरीवर सर्प दिसलाय. पण दिसलेला सर्प कसा दिसला शास्त्राने सांगितलं किंवा व्यवहारात पटणार आहे आपल्याला. तिथं ते नव्हतं, फक्त याच्या दोषानं त्याला तिथं ते दिसायला लागलं. त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी हे जग नाहीच नाही. संतांची भाषा आहे. संतांनी हे सांगितलंय आपल्याला. प्रपंच एक झाला होता हे स्वरूपी मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता हेही सर्वथा असे ना. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी प्रपंच निर्माण झाला खोटं, निर्माण होईल हेही खोटं. मग जो पूर्वी झाला नाही, भविष्यात होणे नाही, तो मध्यभागात भासत जरी असला तरी खोटाच खोटा. ज्या वस्तूला भूत किंवा भविष्यकाळ नाही, त्या वस्तूचा वर्तमान काळ प्रतीत होत जरी असला तरी खोटा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, ब्रह्मगिरी होनी न निगे आणि समुद्री किरण न रिगे, मध्ये दिसे ते वावगे मृगांबू जैसे. ब्रह्मगिरी सारख्या एखाद्या पर्वतापासून जी मृगजळाची नदी निघालीही नाही आणि समुद्रात जी जाऊन मिसळली नाही, ती मध्यभागात भासलेली मृगजळाची नदी भासली तरी नाहीच नाही. ज्याला भूतकाळ आणि भविष्यकाळ नाही, वर्तमान काळातली त्याची प्रतीती त्या वस्तूचं खोटेपण ठरवणारी आहे. मृगजळ जसं मध्यभागी भासलं म्हणून खोटं, त्याप्रमाणे प्रपंचाचा पसारा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मागेही नव्हता, पुढेही राहणार नाही. म्हणून मध्यभागात जरी तो असला तरी तो नाहीच नाही, असा नसलेला प्रपंच दिसायला लागला. ही विवर्तवादाची प्रक्रिया. आरंभवाद, परिणामवाद, विवर्तवाद, अजूनही सूक्ष्म त्याच्यामध्ये बरेचसे भेद आहेत. आता आपल्याला त्याचा विचार करायचं कारण नाही. असं सृष्टीचं चिंतन म्हणजे सर्ग आहे. आणि हा सर्ग पंचभूत वगैरे निर्माण झाल्याच्या नंतर मग ब्रह्मदेवाच्या माध्यमातून परमात्म्याने रचलेली जी विशेष सृष्टी, जी आज आपल्याला प्रतीतीला येते, या विशेष सृष्टीचा विचार जर केला तर याला म्हणतात विसर्ग. विसर्ग कसा झाला? विसर्गाच्या बद्दल एवढा बारीक विचार शास्त्रात केला. एक ब्रह्मांडाचा हे आपलं शरीर आहे म्हणून अभिमान धारण करणारा ब्रह्मदेव हंसरूपी परमात्म्याच्या पासून ज्ञान प्राप्त करून घेऊन विद्यारूपी सरस्वतीच्या सहाय्यानं चारही वेदांच्या ज्ञानाचा आश्रय घेऊन जगातल्या अनंत जीवांच्या पूर्वकर्माचं स्मरण करत करत जी शरीराधिकाची रचना करतो त्याला म्हणायचं विसर्ग. केलंय ब्रह्मदेवानं, त्याच्याकरता साह्य घेतलं देवाचं, बुद्धीचं,
ज्ञानाचं आणि जीवाच्या प्राक्तन कर्माचं, एवढ्या सगळ्याचं सहाय्य घेऊन ब्रह्मदेव जे निर्माण करतो त्याला म्हणतात विसर्ग. विसर्गामध्ये भगवंताने जी सृष्टी केली ना, या सृष्टीमध्ये वेगळे वेगळे स्तर आहेत. विचार करा, आरंभापासून आजपर्यंत होत आलेली सृष्टी, सगळ्या सृष्टीचा विचार पुराणाच्या आधाराने जर आपण करायचा ठरवला, वेगळे वेगळे स्तर आहेत या सृष्टीमध्ये. कसे स्तर आहेत बघा. सृष्टीतला एक प्रकार असा आहे, तिथं केवळ अन्नमय कोशाचाच विकास आहे. शरीरामध्ये असणाऱ्या या तत्वांच्या आधाराने शरीराचं पंचकोशामध्ये विवेचन केलंय. अन्नमय कोश म्हणजे स्थूल देह, केवळ आकार. दुसरा कोश आहे प्राणमय, तिथं 5 प्राण आणि कर्मेंद्रिय यांचा संबंध आहे. अन्नमय प्राणमयाच्या नंतर आहे मनोमय कोश, 5 ज्ञानेंद्रिय आणि संकल्प विकल्प करणारी अंतःकरणाची मन नावाची वृत्ती. त्याच्या पुढे आहे विज्ञानमय कोश, म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि निश्चय करणारी बुद्धी यांचा समुच्चय. आणि शेवटचा आहे आनंदमय कोश. आनंदमय कोशामध्ये कारण शरीरात असलेलं सूक्ष्म असं मलिन सत्वगुणाचं एक तत्व आणि त्याला प्रिय मोद प्रमोद 3 वृत्ती मिसळतात म्हणे. आनंदाचे हे 3 चढते क्रम आहेत. प्रिय मोद प्रमोद म्हणजे वेदांताने असं सांगितलं, इष्ट दर्शन लाभ आणि भोगजन्य आनंद. आपल्याला आवडणारी वस्तू दिसली की झालेला आनंद प्रिय, आवडणाऱ्या वस्तूच्या आपल्याला लाभ झाल्यावर होणारा आनंद मोद, आणि आवडणाऱ्या वस्तूचा भोग झाल्यानं होणारा आनंद प्रमोद. दर्शन लाभ आणि भोग यांनी होणाऱ्या आनंदाच्या या 3 वृत्ती मलिन सत्वगुणाशी जेव्हा ऐक्य पावतात तेव्हा त्याला म्हणायचं आनंदमय कोश. 5 कोशाचा विचार वेदांताने सांगितला. या 5 कोशापैकी काही शरीरांमध्ये केवळ अन्नमय कोशाचाच विकास दिसतो. अशी सृष्टी ब्रह्मदेवानी रचली. दगड मातीसारखे पदार्थ तुम्ही पहा, केवळ त्याला शरीर आहे. स्थावर पदार्थाचा विचार जर केला तर तिथं स्पंदन नाही, चलनवलन नाही, संकल्प विकल्प नाही, विचार नाही, निश्चय नाही, आनंद नाही. असं दगडासारखं एक शरीर भगवंतांनी निर्माण केलं. काही शरीर याच्या पुढचा स्तर जर पाहिला तर तिथं फक्त प्राणमयाचा विकास दिसतो, चलनवलन थोडं आहे. पुढची शरीर जर आपण पाहिली, मनाचा विकास दिसतो. त्याच्या पुढचा सृष्टीचा स्तर जर आपण पाहिला, बुद्धीचाही विकास दिसतो. प्राण्यांनाही संकल्प विकल्प असतात, प्राण्यांनाही बुद्धी असते. एक उदाहरण सांगतात पहा, काय झालं ते हिसाब नीतीत एक कथा आली. काय झालं, एका रानामध्ये एक रानमांजर आणि एक कोल्हा, दोघं मित्र होते म्हणे एकमेकाचे. कोल्हा रानमांजर एका ठिकाणी अशी बोलत बसलेने एकदम वाघाची डरकाळी आली. दोघांनी वाघाचा आवाज ऐकल्याबरोबर दोघेही घाबरले. आपला जीव वाचवण्याकरता काहीतरी प्रयत्न केला पाहिजे, दोघांचाही विचार झाला. रानमांजराला त्या कोल्ह्याने विचारलं, म्हणे बाबा वाघाचा आवाज ऐकला ना तो? ऐकला म्हणे. मग तुला वाघापासून स्वतःचा जीव वाचवण्याकरता काहीतरी करावं लागेल ना? करावं लागेल. वाघापासून जीव वाचवण्याकरता काहीतरी युक्तिप्रयुक्तीचा आश्रय घ्यावा लागतो. तुला किती युक्त्या माहिती आहेत? कोल्ह्याने विचारल्याबरोबर रानमांजराने सांगितलं, म्हणलं मला एकच युक्ती माहिती आहे. काय? झाडावर चढावं, पानात लपून बसावं, एवढी एकच युक्ती मला माहिती आहे. कोल्ह्यानं सांगितलं मला 100 युक्त्या माहिती आहेत. म्हणलं हा, तुझ्यासारखा मी नाही, तुला एकच ठाऊक आहे, मला 100 युक्त्या ठाऊक आहेत. आणि मग तो विचार करायला लागला, आता कोणती युक्ती योजू? 33वी बरी का 50वी योजू, काय 69वी योजू? विचार करत बसला आणि वाघ येऊन त्याला खाऊन गेला. अशी कथा आहे. 100 युक्त्या माहिती आहेत आणि त्याच्यातली कोणती योजो, याचा ज्या अर्थी त्याच्या अंतःकरणात विकल्प निर्माण होऊ शकतो, त्या अर्थी त्या कोल्याच्या अंतःकरणामध्ये, कोल्याच्या शरीरामध्ये मन आहे की नाही बघा. संकल्प विकल्प मन. रानमांजरानं सांगितलं एकच मला ठाऊ, झाडावर चढून बसायचं, संपलं. निश्चय बुद्धी आहे त्याला. काही ठिकाणी आनंदाचा विकास झालेला दिसतो. देवादिकाची इंद्रादिकाची शरीरं जर आपण पाहिली, तिथं अधिक भोग सामग्री असल्यामुळे आनंदाचा विकास थोडा म्हणा.
वेगवेगळ्या स्तराची सृष्टी भगवंतांनी रचली. पहिल्यांदा मानसी सृष्टीचा विचार आहे. मानसिक सृष्टी भगवंताचं चिंतन करून शुद्ध झालेल्या अंतःकरणातून ब्रह्मदेवाच्या सनकादिकाचा प्रादुर्भाव झाला. मानससृष्टी. मानससृष्टी तुम्ही विचार करा, कश्यपानं निर्माण केलेली ही सगळी सृष्टी असं म्हणलं जातं आपल्याकडं. पृथ्वी कशी काश्यपी म्हणतात पृथ्वीला. सगळी पृथ्वी काश्यपी. पृथ्वीवरचे सगळे जीवजंतू कश्यपाची संतती. दैत्य दानव निर्माण झाले कश्यपाचेच. देव निर्माण झाले कश्यपाचीच संतती. मानव निर्माण झाले कश्यपाची संतती. पशुपक्षी निर्माण झाले कश्यपाची संतती. शारीरिक संततीचा विचार जर केला तर एकापासून एवढी चित्र विचित्र संतती निर्माण होईल का? शारीरिक संततीमध्ये जे शरीर उत्पन्न करणाऱ्याचं असेल तशाच पद्धतीचं शरीर पुढे निर्माण होतं. काळा बाप असला तर गोरा मुलगा होईल, गोरा बाप असला तर काळा मुलगा होईल, हा भेद नाही. माणसापासून माणूसच, पशुपासून पशुच, असा प्रकार शारीरिक सृष्टीमध्ये आहे. पण कश्यपाची सृष्टी जर पाहिली तर पशुपक्षी त्यांचेच, मानव त्यांचेच, दैत्यदानव त्यांचेच, देव त्यांचेच. एकानेच अनेक प्रकारची सृष्टी जी निर्माण केली. कशी केली बोला? ही मानसिक सृष्टी आहे. मनोजन्य विस्तार आहे हा सगळा. म्हणून कश्यप शब्दाचा अर्थ सांगत असताना वेदाच्या भाष्यामध्ये असं सांगितलंय, काही शब्दाचा अर्थ त्या शब्दातच दडलेला असतो. म्हणजे त्यांनी सांगितलं कश्यप शब्द उलटा करून बघा. कश्यप, पश्यक. पश्यक म्हणजे पश्यती असो, पश्यक हा जो पाहतो, जो ज्ञानसंपन्न आहे, जो विचार करू शकतो, आलोचना करू शकतो, त्या पश्यकाला म्हणायचं कश्यप. आणि कश्यप म्हणजे पश्यक. पश्यक म्हणजे ज्ञानी, आणि ज्ञानी म्हणजे ज्ञानानं विचारानं संतती निर्माण करण्याची क्षमता बाळगतो असा. आणि त्याच्यामुळे कश्यपाच्या पासून निर्माण होणारी संतती अशी चित्र विचित्र असू शकली. मानसिक सृष्टीचा एक स्तर आहे. सृष्टीतला दुसरा स्तर आहे ज्याच्यात स्त्री पुरुष भेद नाही अशी सृष्टी. तुम्ही बघा, दगड परमेश्वराने निर्माण केला. दगडाला काय म्हणता? पुरुष म्हणता का स्त्री म्हणता? पाषाण असा शब्द जर पाहिला पुल्लिंगी आहे, आणि दृश्यद हा जर शब्द पाहिला तर तो स्त्रीलिंगी आहे, दगडाचाच वाचक आहे. एक पुल्लिंगी शब्द, एक स्त्रीलिंगी शब्द, पण त्याचं वाच्य असलेला जो दगड, ती व्यक्ती एक आहे. स्त्री पुरुष असा भेद त्या सृष्टीमध्ये आहे का? नाही. तुम्ही पहा दुसरं उदाहरण बघा. माती स्त्रीलिंगी शब्द, मृतकण पुल्लिंगी शब्द. मातीचा एक कण, मातीच नती झाली तरी मृतकण म्हणलं काय आणि मृत्तिका म्हणलं काय? वाच्या स्त्री जी व्यक्ती आहे तिला एक स्त्रीलिंगी शब्द, एक पुल्लिंगी शब्द, दोन्ही शब्द ज्या अर्थी लागू शकतात त्या अर्थी स्त्री पुरुष असा कुठलाही भेद त्या सृष्टीमध्ये नाही. अशी एक सृष्टी परमेश्वराने निर्माण केली. तिसरा सृष्टीचा स्तर असा रचला भगवंतानी. शरीर एकच आहे, पण त्या शरीरात काही काळ स्त्री भाव आणि काही काळ पुरुष भाव नांदतो. अशी शरीर परमेश्वराने रचली. भागवतात उदाहरण आहे त्याचे. एका राजाला मुलगा पाहिजे होता. त्यानं यज्ञ करायला सांगितला, झाली मुलगी. पुन्हा त्याचा मुलगा करून घेतला. पुन्हा काही कारणाने ती स्त्री झाली. पुन्हा त्याला पुरुष करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे एकाच शरीराच्या ठिकाणी स्त्री पुरुष भाव निर्माण होणे, असा एक सृष्टीचा स्तर निर्माण झाला. त्याच्या पुढचा सृष्टीचा स्तर आहे स्त्री पुरुष वियुक्त राहून, स्त्री पुरुषापासूनच संतती पण वेगळे राहून
अंतःकरणपूर्वक चिंतन करून काही सृष्टी निर्माण करू शकतात. कौरवांचे पिता श्री धृतराष्ट्र, पांडवांचे पिता श्री पंडुराजे आणि विदुर यांची उत्पत्ती कशी झाली त्या संदर्भात असंच चिंतन आहे. धृतराष्ट्राच्या आईला व्यासांचं तेज सहन झालं नाही, तिनं ते तेज ग्रहण करताना डोळे मिटले, पोरगा आंधळ झालं. पंडूच्या मातेला ते व्यासांचं दिव्य तेज पाहिल्याच्या नंतर थरकाप शरीराचा तिच्या झाला भयानं. मुलगा पंडुरोगग्रस्त झाला आणि विदुराच्या मातेनं शांत मनानं त्या तेजाचं ग्रहण केलं. तेव्हा विदुरासारखा सुबुद्धिमान, विचारी, विवेकी, शरीर सौष्ठव संपन्न असा मुलगा त्याच्या ठिकाणी निर्माण झाला. स्त्री पुरुष वियुक्त राहतात पण संतती निर्माण करू शकतात, हा एक प्रकार. विष्णू पुराणामध्ये या सगळ्या स्तरांचं वर्णन आहे म्हणून बोलतं. अजून एक सृष्टीचा स्तर सांगितलाय. कित्येक वेळेला यज्ञादिकासारखं पवित्र कर्म केलं जातं आणि त्याच्यातला पवित्र प्रसादाचं ग्रहण करून संतती निर्माण केली जाते. कालक्रमाने या सगळ्या गोष्टी अशक्य झाल्या तेव्हा स्त्री पुरुष संबंधातून संतती निर्माण होणे असा प्रकार सुरू झाला. आणि वेगळ्या वेगळ्या स्तराची सृष्टी जी भगवंतांनी रचलेली आहे हिला म्हणतात विसर्ग. स्थान म्हणजे जगाची या परमेश्वरानं राखलेली स्थिती. पोषण म्हणजे भक्तावर भगवंताचा होणारा अनुग्रह. परमेश्वराने भक्तावर अनुग्रह केला. अनेक भक्त देवाचे आहेत, त्या भक्तांच्या बाबतीमध्ये परमेश्वराची विशिष्ट विशिष्ट कृपा व्यक्त झालेली आहे अशी चरित्र. उत्ती शब्दाचा अर्थ कर्म वासना, वेगवेगळ्या पद्धतीची मनुष्याकडून घडणारी जी कर्म, त्या कर्माचा जो सूक्ष्म संस्कार मनुष्याच्या चित्तामध्ये राहून जातो त्याला म्हणतात उत्ती. त्या उत्तींचंही वर्णन पुराणामध्ये आलं पाहिजे. पुढं मन्वंतराचं वर्णन येतं. मन्वंतर हे एक पुराणाचं लक्षण सांगितलंय. मन्वंतर म्हणजे काय? मन्वंतर हा एक कालवाचक शब्द आहे. एक मन्वंतर म्हणजे आपल्याकडे ही कृत, त्रेता, द्वापार आणि कली 4 युगाची जी कल्पना आहे की नाही, ही 4 युगाची ही चौकडी 71 वेळेला फिरली म्हणजे एक मन्वंतराचा काल होतो. आणि एक मन्वंतराचा काल म्हणजे 1 इंद्राचं आयुष्य. असे 14 इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात जातात. त्याचं आयुष्य किती मोठं असेल विचार सोडून द्या. एक मन्वंतराचा काल म्हणजे चतुर्युगी 71 वेळेला संपणे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली 4 युगाचा मिळून जो काल आहे 43,20,000 वर्षाचा तो काळ आहे. आणि ही 43,01,000 वर्ष 71 वेळेला व्हावीत म्हणजे 43,20,000 गुणिले 71 एवढ्या वर्षाचा काळ म्हणजे मन्वंतर. या एका मन्वंतराच्या काळामध्ये होणारा एक मनु, या एका मन्वंतराच्या काळात होणाऱ्या विशिष्ट देवता, त्यांची संतती, त्या काळातला इंद्र, त्या काळातले सप्तर्षी वेगळे असतात, त्या काळात एक भगवंताचा विशिष्ट अवतार होतो. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टीतून धर्मस्थापना जी होते याला म्हणायचं मन्वंतर. या मन्वंतराचं एक वर्णन पुराणामध्ये येतं. पुढं आहे ईशानुकथा, ईश्वराची कथा, परमेश्वराची कथा. परमेश्वराची कथा म्हणजे परमेश्वर आणि परमेश्वराचे भक्त दोघांचीही कथा. कारण परमेश्वर आणि भक्त यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. देवते संत, देवते संत, साधू पुरुष देवच आहेत, देवच आहेत. अवघा देवची झाला पाही, भरोनिया अंतर्बाही. देव आणि संत दोघं वेगळे आहेत असं समजायचं कारणच नाही. तुकाराम महाराजांनी तरी काही ठिकाणी असं सांगितलंय, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. सेवा करायची संतांची आणि ती प्राप्त होते देवाला. कशामुळे? ते देव आहेत म्हणून. ईश्वरामध्ये आणि साधू पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. तस्मिंस तज्जनेच्या भेदाभावात परमात्मा आणि परमात्म्याचे भक्तजन यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. काय एक कथा सांगतात. एक पंढरीचा वारकरी होता. महिन्याची वारी तो करायचा. पंढरपूरला वारीला जाताना जुना काळ पायी प्रवास त्याचा असायचा. कुठंतरी मुक्कामाला रात्रीच्या वेळेला थांबायचा, दुसऱ्या दिवशी पुढचं गाव गाठायचं. असं करता करता त्याची दर महिन्याची वारी चालायची. मुक्कामाची गावं सगळी ठरलेली, मुक्कामाची घरं ठरलेली. कारण प्रत्येक वेळेला दर महिन्याला नवीन गाव, नवीन घर शोधायचं कुठलं. सगळी घरं ठरलेली त्याची. पंढरीपासून 2 दिवसाच्या अलीकडच्या मुक्कामाचं त्याचं एक जे गाव होतं त्या गावात एका पाटलाकडे त्याचा मुक्काम असायचा.
पाटील भाविक होता. दर महिन्याला हा वारकरी जाताना त्याच्याकडे थांबला की पाटील त्याची सगळी व्यवस्था करायचा. पाटलाचा एक नियम होता, आपल्या शेतात जे नवीन धान्य म्हणा, पीक म्हणा, फळ म्हणा येईल ते सगळ्याच्या सगळं या वारकऱ्याच्या सोबत परमात्मा पंढरीनाथाला पहिल्यांदा पोहोचवायचं. त्या वारकऱ्याजवळ द्यायचं, त्यानं जाऊन देवाला द्यायचं, आणि देवाला दिल्याच्या नंतर तो वारकरी परत घरी जाताना पुन्हा याच घरी थांबायचा. पाटलाने त्याला विचारायचं, मी दिलेली वस्तू दिली देवाला? दिली म्हणून सांगितली की मग त्या पाटलाने खायला सुरुवात करायची. तोपर्यंत पाटील ते काही ग्रहण करायचं नाही. ज्वारी नवीन आली, देवाला पोंचून त्यानं निरोप परत आणल्याशिवाय ज्वारी खाणे नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबे आलेले असायचे, आंबे देवाला पाठवून द्यायचा, आणि वारकऱ्याने येऊन परत सांगितलं तुमचे आंबे पोंचले देवाला की यानं खाणं सुरू करायचं, असा नियम. कालक्रमामध्ये त्या वारकऱ्याचं शरीर थकलं, म्हातारा झाला, वारीला निघाला. उन्हाळ्याचे दिवसात ते आंबे आलेले, वैशाख महिन्याची वारी. वारकरी पंढरीला निघाल्याबरोबर पाटलाने सांगितलं, नाही वारकरी बुवा, काय आंबे न्यायचे? नेतो म्हणे. दरवर्षीप्रमाणे त्यानं आपलं एक लहानसं टोपलं, त्या टोपल्यात आंबे भरलेले, त्याला एक वर पोतं बांधलेलं टोपलं आणून वारकऱ्याच्या समोर ठेवलं आणि सांगितलं, म्हणे हे घेऊन जा, आंबे आणले देवाच्यासाठी, घेऊन जा. तुम्ही परत येऊन मला आंबे देवाला दिल्याचं सांगितल्याशिवाय मी आंबे खाणार नाही. वारकऱ्यांनी सांगितलं, आंबे नेतो म्हणला, पण शरीर थकल्यामुळे आता टोपलं नेणं मला शक्य नाही. 5 आंबे द्या. एक टोपलं भर दिले काय आणि 5 दिले काय, देवाला पोंचणं महत्वाचं. पटलं त्या पाटलाला. पाटलाने टोपलं सोडलं, त्याच्यातून 5 चांगले आंबे निवडले, वारकऱ्याच्या हातात दिले. वारकऱ्याने सांगितलं, हा माझ्या पडशीत मला एवढे नेणं शक्य आहे म्हणे. त्यानं पडशीत आपल्या पिशवीत ते 5 आंबे ठेवले, वारीला गेला. योग असा 2 दिवसाचा पुढचा प्रवास होऊन दशमीच्या रात्री वारकरी पंढरीला पोहोचेपर्यंत रस्त्यात कुठं त्याला काही खायलाच मिळालं नाही. दशमीला जेव्हा वारकरी पंढरीला पोहोचला, वारकऱ्याने विचार केला, उद्या सकाळी परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन होईपर्यंत तरी किमान हे शरीर जगलं पाहिजे, आणि शरीर जगायचं असेल तर याच्यात अन्न पाहिजे, पोटात अन्न नाही, काय करू? शेवटी त्यानं विचार केला, माझ्याजवळ 5 आंबे पाटलाने दिलेले आहेत ना, 2 खावेत, देवाला उरलेले 3 द्यावेत. प्रामाणिकपणानं देवाला सांगून टाकावं की देवा, काल असं झालं म्हणून मला 2 आंबे खावे लागले, क्षमा करा. क्षमा मागू देवाची. खाऊ आपण. दर्शनाला जाईपर्यंत, देवाला 3 पोंचवेपर्यंत तरी शरीर जिवंत राहील ना आपलं, असा विचार करून त्या पाटलाने, वारकऱ्यांनी 2 आंबे खाल्ले. दुसऱ्या दिवशी दर्शनाला गेला, देवाच्या समोर उरलेले ते 3 आंबे ठेवले, नमस्कार केला देवाला, हात जोडून देवाला सांगितलं. म्हणजे एवढं सगळं होईपर्यंत तेव्हा देवासमोर उभं राहू दिलं जात असे. जुना काळ आहे, गर्दी नव्हती एवढी. देवाला त्यांनी सांगितलं की म्हणे, देवा असं झालंय, पाटलांनी 5 आंबे तुम्हाला पोहोचवण्याकरता दिले होते, पण 2 मी खाल्ले काल, अशी परिस्थिती होती, नाईलाज झालं, 2 खाल्लेत बरं देवा. प्रामाणिकपणानं मी पाटलाला सांगणार आहे, देवा क्षमा करा, झालेल्या अपराधाबद्दल मला क्षमा करा, हे 3 आंबे घ्या. देवाच्या समोर 3 आंबे ठेवले, वारी झाली, द्वादशीची खिरापत झाली. वारकरी परत फिरला. 2 दिवसांनी मुक्कामाला पाटलाच्या घरी आला. संध्याकाळी दोघांचं जेवण झालं, पाटलाचं आणि वारकऱ्याचं भजन झालं. उन्हाळ्याचे दिवस 2 बाजा अंगणात टाकून हे दोघे जण पडले. पडल्या वारकऱ्याला पाटलाने विचारलं, म्हणे काय वारकरी बुवा? काही नाही म्हणे, वारी झाली, चांगली झाली, दर्शन झालं, व्यवस्थित झालं. आंबे पोंचवले देवाला? पोंचवले म्हणे. वारकऱ्याने सांगितलं, पण असं झालं म्हणे. काय झालं? तुम्ही 5 दिले होते, पण इथून गेल्यापासून मला खायला काही न मिळाल्यामुळं देवदर्शन होईपर्यंत शरीरात प्राण टिकला पाहिजे म्हणून मी 2 आंबे खाल्ले, आणि दिलेल्या 5 पैकी 3 आंबे देवाला दिलेले आहेत. पाटलांनी सांगितलं, 3 का होईना दिलेत ना तुम्ही? दिले म्हणे. प्रामाणिकपणानं दिले ना? तुमच्यावर माझा विश्वास आहे म्हणे, काय हरकत नाही. टोपलं भर काय, 5 काय, 3 काय, 2 काय, 1 काय, तुम्ही 3 दिलेत ना? हो 3 दिले म्हणे. मग मला उद्या आंबा खायला हरकत नाही, झोपा आता, असं म्हणून त्या वारकऱ्याला पाटलांनी झोपवलं. आपणही स्वतः पाटील झोपले. पाटलाला त्या दिवशी स्वप्न पडलं आणि स्वप्नात पंढरीनाथ आले.
पांडुरंगाला पाटलाने विचारलं, देवा आंबे पोंचले? पोंचले. देवा 3 आंबे पोंचले? देवाने सांगितलं 2च आंबे मला मिळाले म्हणे. 2 आंबे मला मिळाले ही भाषा ऐकल्याबरोबर पाटील अस्वस्थ झाला. सकाळी उठला, वारकरी स्नान करून पुढच्या प्रवासाच्या तयारीला लागला. इतक्यात नमस्कार करून या पाटलाने विचारलं, काय वारकरी बुवा, काय झालं? 1 आंब्याकरता खोटं का बोलला? काय झालं? देवाला किती आंबे दिले? 3 आंबे नेऊन दिले. देवाने मला रात्री स्वप्नात सांगितलं 2 आंबे मिळाले म्हणून, आणि तुम्ही सांगता 3 आंबे दिले? वारकऱ्याने सांगितलं, माझं बोलणं खोटं नाही, देवाचं कदाचित खोटं असेल. तो खोटं बोलू शकतो, पण साधू खोटं बोलत नाही. भगवंतानीच भागवतातच सांगितलंय, मी खरं बोलतो असं देव बोलले नाहीत. मी जे बोलतो त्याला लोक खरं समजतात, हे देवाचं म्हणणं आहे. आणि संतांचं म्हणणं तसं नाही, आम्ही खरंच बोलतो. लटिके वचन नाही देही उदासीन. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझी या सत्यवादाचे तपवाचा केले बहुत कल्प. कल्पकल्पाचा काळ मागच्या भूतकाळापासून आम्ही सत्यवादाचं तप करीत आलो म्हणे. वारकऱ्यांनी सांगितलं, मी खरं सांगतोय, देवाला 3 आंबे दिले. वारकऱ्यांनी असं सांगितल्याबरोबर पाटील म्हणायला लागला, देव म्हणाला 2 मिळालेत. वारकऱ्यांनी सांगितलं, नाही म्हणे, देवाकडून तुम्हाला खरं कळेपर्यंत थांबतो तुमच्या घरी. मुक्काम केला त्या दिवशी त्याच्याकडं. जेवण करा, करणार नाही म्हणे. 1 आंब्याकरता माझ्यावर तुम्ही खोटा आळी घेताय. जेवण शक्य नाही. परमात्म्याची मी प्रार्थना उपवासी राहून करेन. भगवंताला प्रार्थना केली की देवा, पाटलाला जे सांगितलंय ते खरं सांगा. दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्रीच्या वेळेला पाटलाला स्वप्न पडलं, देव आले. देवाला विचारलं पाटलाने, देवा आंबे मिळाले? मिळाले. 3 मिळाले देवा? पुन्हा देवानं सांगितलं 2च मिळाले. पाटलाने खुलासा विचारला, देवा वारकरी तरी म्हणतोय मी 3 दिले, 1 आंबा गेला कुठं? देवाने सांगितलं, तू काय विचारतोस आणि मी काय सांगतो लक्ष देऊन ऐक. तू काय विचारलं? आंबे किती मिळाले? मी काय सांगितलं? 2 मिळाले. तुमच्या पुढे किती ठेवले गेले असं विचारलेस का तू? तुमच्या पुढे किती ठेवले गेले हे जर विचारलं असतं तर 3 हे उत्तर होतं. पण तुम्हाला किती मिळाले याचं मी उत्तर दिले 2. म्हणजे देवा मला कळालं नाही. देवाने खुलासा सांगितला, अरे जे पाटलं त्या वारकऱ्याच्या पोटात पडले ते मला मिळाले. जे 3 इथं ठेवले होते माहिती नाही त्याचं काय झालं. उदाहरण संपलं. मला सांगायचं काय आहे, पोटात पडलेत वारकऱ्याच्या आणि देव म्हणतो मला मिळाले. अर्थ असा, याच्यात आणि त्याच्यात भेद नाही. जर संतात आणि देवात भेद असता तर संताच्या पोटात पडलेल्या आंब्याबद्दल देवाने ते मला मिळाले म्हणायचं कारण नव्हतं. मराठीत म्हण आहे, केशानं तूप खायचं नाऱ्याला रूप यायचं असं होत नाही म्हणे. यानं सेवन केलेल्या पदार्थाचा परिणाम याच्यावरच होणार, त्यानं सेवन केलेल्या पदार्थाचा परिणाम त्याच्यावरच होणार. पण सेवन करायचं वारकऱ्याने आणि परिणाम भोगायचा परमेश्वराने, दोघांमध्ये ऐक्य असल्याशिवाय होणे नाही. म्हणून ईश्वर आणि ईश्वर भक्त संत या दोघात ऐक्य असल्यामुळं ईशानुकथा हे जे पुराण लक्षण आहे, या पुराण लक्षणामध्ये आपल्याला ईश्वराच्याही कथा पाहायला सापडतात आणि ईश्वर भक्तांच्याही कथा पाहायला सापडतात. याच्या पुढचं पुराण लक्षण आहे निरोध. निरोध म्हणजे प्रलय. या प्रलयामध्ये वेगळे वेगळे प्रकार आहेत. नित्य, नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यंतिक असे प्रलयामध्ये वेगळे वेगळे प्रकार आहेत. नित्य प्रलय म्हणजे वस्तूमध्ये रोजच्या रोज होणारी जी क्षती आहे. काल जे आपलं शरीर होतं ते आज राहिलं नाही, जसंच्या तसं राहिलं नाही. हा जो थोडा थोडासा होणारा बदल, ही थोडी थोडी होणारी जी झीज, त्याला नित्य प्रलय म्हणले. काही ठिकाणी झोपेलाही नित्य प्रलय म्हणलंय. नित्य प्रलयाच्या नंतर दुसरा आहे नैमित्तिक प्रलय. नैमित्तिक प्रलय म्हणजे आंशिक प्रलय. जगाचा काही भाग नष्ट झालेला असतो आणि काही भाग शिल्लक असतो.
मन्वंतर समाप्तीनंतर म्हणजे एक इंद्र संपल्याच्या नंतर भूहू भुवहा स्वहा इथपर्यंतच्या 3 लोकापर्यंतची सगळी मर्यादा जलमय झालेली असते आणि त्याच्या पुढे असलेली ब्रह्मदेवाच्या लोकापर्यंतची जी रचना आहे ब्रह्मांडातली ती जशीच्या तशी राहते. हा आंशिक प्रलय जो आहे याला शास्त्राने नैमित्तिक प्रलय म्हणलं. पुढे आहे प्राकृतिक प्रलय. एक ब्रह्मदेवाचं आयुष्य संपलं म्हणजे सगळं ब्रह्मांड लीन होतं आणि सत्व रज तम 3 गुण ज्याच्यात आहेत अशी प्रकृती शिल्लक राहते. हा प्राकृतिक प्रलय. आणि आत्यंतिक प्रलय म्हणजे मोक्षदशा प्राप्त होणं, काहीही शिल्लक न राहणं, एक परमात्ममय स्थिती सिद्ध होणं याला आत्यंतिक प्रलय म्हणतात. हा सगळा निरोधाचा भागही पुराणामध्ये समजावून सांगावा लागतो. त्याच्या पुढे आहे मुक्ती मोक्ष. मोक्ष मोक्ष म्हणजे काय? मुक्तिरहित्वान यथारूपम स्वरूपेण व्यवस्थिती. भागवताने सांगितलेलं मुक्तीचं लक्षण असं आहे, आपल्याला प्राप्त झालेलं वेगळं रूप सुटून आपलं मूळ रूप आपल्याला प्राप्त होणं. जीवरशा सिद्ध झाली, आगंतुक आहे. आगंतुक असलेली जीवरशा जावी आणि मूळशी स्वरूप स्थिती प्राप्त व्हावी. काय असतं, आगंतुक जे आहे उपाधी संबंधानं जे आलेलं आहे ते त्रासदायक असतं. प्राकृतिक जे असतं जे स्वभावात आहे मूलतः जे आहे ते त्रास देत नाही. उदाहरण दिले त्याच्याकरता वेदांतांनी, आगंतुक त्रासदायक आहे आणि मूलतः जे आहे स्वाभाविक जे आहे ते त्रासदायक नाही.